ज्ञानेश्वर चिखले या यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आहे. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण आजच्या ह्या व्हिडिओच्या अनुषंगाने ITI टूल अँड डाय मेकर ह्या ट्रेडच्या प्रॅक्टिकल क्वेश्चन पेपरच्या संदर्भात प्रॅक्टिकल क्वेश्चन पेपरमध्ये जो जॉब प्रॅक्टिकल परीक्षेसाठी बनवायला येतो त्या जॉबची प्रोसिजर, सिक्वेन्स ऑफ ऑपरेशन आपण त्याला म्हणतो, त्याचप्रमाणे त्या जॉबसाठी लागणारे टूल्स अँड इक्विपमेंट आणि जॉब बनवत असताना कोणकोणत्या सेफ्टी प्रिकॉशन आपण बाळगल्या पाहिजेत, सेफ्टी प्रिकॉशन अंमलात आणल्या पाहिजेत, या अनुषंगाने ही माहिती या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. या चॅनलवर जर आपण नवीन असाल तर हा चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट्स करा आणि असेच वेगवेगळे व्हिडिओ या चॅनलवर पाहत चला. तर आजच्या या प्रश्नपत्रिकेमधील पहिला प्रश्न आहे, राईट सिक्वेन्स ऑफ ऑपरेशन अँड टूल्स अँड इक्विपमेंट रिक्वायर्ड टू कंप्लीट द जॉब गिवन बिलो. 20 मार्काला हे विचारले. त्याच्यानंतर दुसऱ्या प्रश्नामध्ये मेक द पार्ट ॲज पर ड्रॉइंग गिवन बिलो. खालील पार्ट म्हणा, खालील जॉब म्हणा 230 मार्काला बनवायला आलेलं आहे. तर आता हा जॉबसाठी किंवा ह्या जॉबसाठी सिक्वेन्स ऑफ ऑपरेशन कशा प्रकारे लिहिली जाते, लिहायला हवी. त्याचप्रमाणे टूल्स अँड इक्विपमेंट आपण पाहणार आहोत. ह्या जॉबसाठी लागणारे टूल्स अँड इक्विपमेंट. तर हा जॉब आहे की ज्याची लांबी 100 mm आहे, रुंदी 70 mm आहे, 18 mm जाडी आहे, की ज्या जॉबवर साधारणपणे 4 काउंटर होल आहेत स्क्रूसाठी आणि 2 ड्रिमिंग होल आहेत, तर आणि मध्यभागी एक टॅपिंग होल आहे. तर अशा जॉबसाठी आपल्याला टूल्स अँड इक्विपमेंट आणि प्रोसिजर लिहायची आहे. तर आता हे टूल्स अँड इक्विपमेंट उत्तरपत्रिकेमध्ये लिहित असताना अशा प्रकारचे 4 कॉलम आपण उत्तरपत्रिकेमध्ये तयार करून घ्यायचे आणि त्याच्यामध्ये पहिल्या कॉलममध्ये सिरियल नंबर, दुसऱ्या कॉलममध्ये टूल्स अँड इक्विपमेंट, तिसऱ्या कॉलममध्ये साईज आणि क्वांटिटी, चौथ्या कॉलममध्ये आपण टूल्स अँड इक्विपमेंट संदर्भात लिहिणार आहोत. त्याच्यामध्ये या जॉबसाठी लागणारे टूल्स पुढीलप्रमाणे, त्याच्यामध्ये एक मशीन वाईज 200 mm एक नग लागणार आहे. त्याच्यानंतर बेंच वाईज 150 mm एक नग. त्याच्यानंतर सरफेस प्लेट 600 बाय 600 एक नग. अँगल प्लेट 150 बाय 150 बाय 200 mm एक नग. त्याच्यानंतर हॅक्सॉ फ्रेम विथ ब्लेड 300 mm एक नग. त्याच्यानंतर सेंटर पंच लागणार आहे आपल्याला 100 mm एक नग. पुढे सेंटर पंच बरोबर आपल्याला पंचिंगसाठी लागणारे बॉल पेन हॅमर 0.5 kg एक नग. त्यानंतर ट्राय स्क्वेअर आपल्याला लागणारे 150 mm एक नग. ड्रिलिंगसाठी ड्रिलिंग मशीनवर ड्रिल चक विथ की 12 mm कॅपॅसिटीचा लागणारे एक नग. ड्रिलिंग मशीनच्या कॅपॅसिटीनुसार हे लागणारे, त्यामुळे या ठिकाणी 12 mm चा लिहिलेलं आहे. त्याचप्रमाणे ड्रिलिंग करण्यापूर्वी आपल्याला सेंटर ड्रिल मारावं लागणार आहे. तर सेंटर ड्रिल BS4 एक नग. हे देखील वेगवेगळ्या साईजमध्ये असतात, BS4, BS5. तर त्याच्यामध्ये आपण BS4 वापरणार आहोत या ठिकाणी. त्याच्यानंतर टॅप शेट लागणार आहे टॅपिंगसाठी EM10 एक नग. त्याच्यानंतर टॅपसाठी टॅपला पकडण्याकरता टॅप रेंज लागणार आहे एक नग. त्याचप्रमाणे पुढचं टूल्स आणि इक्विपमेंटमध्ये आपण लिहिणार आहोत ड्रिल. वेगवेगळ्या प्रकारचे हे ड्रिल आहेत. त्याच्यामध्ये 5 mm आहे, 8.5 आहे, 9.8 mm आहे, 1 इंच लिहिलेले आहे. त्याच्यानंतर रिमिंगसाठी रिमर लागणार आहे आपल्याला 6 mm, 8 mm, 15 mm आणि 16 mm इच 1. तर काउंटर बोरिंग टूल लागणार आहे 10 mm चं काउंटर करण्याकरता. याच्यासाठी एक नग लागणार आहे, इच 1 म्हणण्यापेक्षा एक नग. त्याच्यानंतर स्लीव लागणार आहे आपल्याला. तर हे वेगवेगळे ड्रिल आहेत, काही टेपर शँग असतील त्याच्याकरता त्याच्या साईजनुसार MT2 आणि MT3 1 इंच लागणार आहे. ड्रिलिंग मशीनच्या स्पिंडलमधून ड्रिल चक, स्लीव वायर काढण्याकरता ड्रिप लागणार आहे एक नग. त्याच्यानंतर मिलिंग मशीनवर आपल्याला मशीनिंग करत असताना मशीनच्या साईजनुसार जे कटर आहे ते पकडण्याकरता शेल अँड मिल कटर लागणार आहे.
तर ह्या ठिकाणी आपल्याकडे जे मशीन आहे त्यानुसार आपण किंवा आपल्याकडं जे उपलब्ध आहे कटर त्यानुसार डायमीटर 75 बाय 50 बाय 27 mm बोरचं एक कटर लागणार आहे. त्याचप्रमाणे टूल्स अँड इक्विपमेंटमध्ये काही मेजरिंग इन्स्ट्रुमेंट देखील आपल्याला वापरायचे जॉबची लांबी रुंदी चेक करण्याकरता. त्याच्यामध्ये व्हर्नियर कॅलिपर 200 mm एक नग, व्हर्नियर हाईट गेज 300 mm एक नग, आउटसाइड मायक्रोमीटर जाडी चेक करण्याकरता 0.25 एक नग, आउटसाइड मायक्रोमीटर 50-75 रुंदी चेक करण्याकरता लागणारे 1 mm, लांबी चेक करण्याकरता आउटसाइड मायक्रोमीटर 75-100 लागणारे. त्यानंतर आपण जे काही मार्किंग केले ते काही आपल्याला त्याच्यानंतर पंचिंग करण्याकरता मार्किंग टेबल लागणारे 1 नग. त्यानंतर मशीनिंगसाठी आपल्याला मिलिंगसाठी व्हर्टिकल मिलिंग मशीन विथ स्टँडर्ड ॲक्सेसरीज 1 लागणार आहे. त्यानंतर ड्रिलिंग करण्याकरता लागणारे ड्रिलिंग मशीन विथ स्टँडर्ड ॲक्सेसरीज 25 mm कॅपॅसिटी. तर अशा प्रकारचे हे टूल्स अँड इक्विपमेंट आपल्याला लागणार आहे. तर पहिल्या प्रश्नामध्ये आपल्याला राईट सिक्वेन्स ऑफ ऑपरेशन अँड टूल्स अँड इक्विपमेंट रिक्वायर कम्प्लीट द जॉब. आता आपण टूल्स अँड इक्विपमेंटची यादी लिस्ट पाहिली, त्याच्यानंतर त्याच्यामध्ये सिक्वेन्स ऑफ ऑपरेशन आपण पाहणार आहोत. तर याच्यामध्ये सिक्वेन्स ऑफ ऑपरेशनच्या अगोदर आपल्याला काही स्किल ह्या जॉबसाठी उपयोगात येणारे किंवा स्किल यामध्ये येतात. त्याच्यामध्ये स्किलमध्ये जॉबला पकडण्याकरता होल्डिंग, पुढे प्लेन मिलिंग करणारे जॉबला, सरफेस मिलिंग होणारे, त्यावर मार्किंग, पंचिंग, सेंटर ड्रिलिंग, रिमिंग, काउंटर ड्रिलिंग किंवा काउंटर बोरिंग म्हणतो आपण त्याला, टॅपिंग आणि चेकिंग. आता हा जो जॉब आहे, जॉब बनवण्याकरता रॉ मटेरियल आहे साधारणपणे MS फ्लॅट 75 बाय 20 बाय 105 mm लांबीचा 1 नग लागणार आहे आपला रॉ मटेरियल. आणि ह्या जॉबवर ऑपरेशन करत असताना रॉ मटेरियलमध्येच आपल्याला कूलंट देखील लागणार आहे. तर अशा प्रकारे हे टूल्स अँड इक्विपमेंट मध्येच आपण खाली स्किल आणि रॉ मटेरियल आपण लिहिलं. त्यानंतर त्याच प्रश्नामध्ये आपण प्रोसिजर लिहिणार आहेत. हा जॉब कशा प्रकारे बनवला जातो आणि शेवटी सेफ्टी प्रिकॉशनचे काही मुद्दे लिहिणार आहोत. तर आता ह्या प्रोसिजरमध्ये जॉबचं ड्रॉइंग पाहून आपण प्रोसिजर पाहूया की हा जो जॉब आहे प्रॅक्टिकलचा, ज्याची लांबी मगाशी सांगितल्याप्रमाणे 100 mm, रुंदी 70 mm आणि जाडी 18 mm आपल्याला बनवायची. बनवल्यानंतर बर काढून त्यावर मार्किंग करून पंचिंग करून आपल्याला काही ड्रिलिंग करून काउंटर बोरिंग, टॅपिंग, होल तयार करायचे. तर याकरता सिक्वेन्स ऑफ ऑपरेशन आपण पाहणार आहोत. त्याच्यामध्ये वेगळे मुद्दे सूत आपल्याला लिहायचे. त्याच्यामध्ये प्रथम दिलेले ड्रॉइंगप्रमाणे दिलेले मटेरियल व्हर्नियर कॅलिपरच्या सहाय्याने चेक केले. जॉब मिलिंग मशीनच्या व्हाईसमध्ये पकडून, हा जो जॉब आहे ड्रिलिंग करण्यापूर्वीचा, तो मिलिंग मशीनच्या व्हाईसमध्ये पकडून शेलेन मिल कटरच्या सहाय्याने जॉबची एक बाजू मिलिंग करून घेतली. अगोदर बनवलेल्या या बाजूचा पहिल्या बाजूचा रेफरन्स घेऊन दुसरी बाजू पहिल्या बाजूशी 90 अंशामध्ये बनवून घेतली. त्यानंतर जॉबची बर काढून घेऊन सरफेस प्लेटवर जॉबला अँगल प्लेटचा आधार देऊन हे जे लांबी रुंदी आपल्याला 100 आणि 70 बनवायची, त्याकरता लांबी रुंदीचं 2 बाजूवरून मार्किंग केले. मिलिंग मशीनवर अगोदरच्या बनवलेल्या, आता 2 बाजू बनवल्यात आणि 2 बाजू बनवण्याकरता आपण मार्किंग केले लांबी रुंदीचं. तर अशा या अगोदर बनवलेल्या 2 बाजूचा रेफरन्स घेऊन इतर 2 बाजू अगोदरच्या बाजूशी 90 अंशामध्ये व साईजमध्ये मिलिंग करून तयार केल्यात व जॉबची बर काढून घेतली. त्यानंतर जॉबची जाडी 18 mm आपल्याला बनवायची, त्याकरता जाडी 18 mm मिलिंग करून घेतली. पहिली बाजू आपण मिलिंग करणार आहे आणि तिच्या रेफरन्स घेऊन दुसरी बाजू बनवणार. अशा प्रकारे 18 mm जाडी मिलिंग करून घेतली. त्यानंतर जॉबवर ड्रिलिंगचे मार्किंग करण्याकरता जॉबची बर काढून घेतली. त्यानंतर जॉबला सरफेस प्लेटवर अँगल प्लेटचा आधार देऊन ह्या ड्रॉइंगप्रमाणे उभा आडवं मार्किंग केले. त्यानंतर केलेले मार्किंग, हे जे काही ड्रिलिंगसाठी टॅपिंगसाठीचे मार्किंग व्हर्नियर कॅलिपरच्या सहाय्याने चेक केले. त्यानंतर मार्किंग टेबलवर ड्रॉइंगप्रमाणे ड्रिलिंग व रिमिंग व काउंटर बोरिंग टॅपिंग करावयाच्या ठिकाणी सेंटर पंच आणि हॅमरच्या सहाय्याने पंचिंग केले.
त्यानंतर ड्रिलिंग करण्याकरता जॉब ड्रिलिंग मशीनवर व्हाईसमध्ये पकडून घेऊन जॉबवर ड्रिलिंग करावयाच्या ठिकाणी अगोदर सेंटर ड्रिलिंग करून घेतले. त्यानंतर सर्व ड्रिलिंग करावयाच्या ठिकाणी सेंटर ड्रिलिंग नंतर डायमीटर 5चे ड्रिलिंग करून घेतले. सर्व ठिकाणी म्हणा आपण जे काही हे 7 होल दिसतात त्या ठिकाणी सेंटर ड्रिलिंग नंतर 5 mm चे होल ड्रिलिंग करून घेतले. त्यानंतर 4 होलला हे जे सेंटरच्या बाजूला 2 आणि उजव्या बाजूला 2, डाव्या बाजूचे आणि उजव्या बाजूचे 2 असे 4 काउंटरचे होल आहेत. त्यासाठी खालच्या बाजूला आपण 8 mm चे 4 होलला 5 mm चं होल येते खाली आणि त्याला 8 mm चे काउंटर बोरिंग टूल 10 mm खोलीपर्यंत करून घेतले. त्यानंतर 10 mm चे रिमिंग करावयाच्या ठिकाणी आता या ठिकाणी दोन्ही बाजूला सेंटरच्या डाव्या आणि उजव्या बाजूला सेंटरवर 10 mm चे रिमिंग करावयाच्या ठिकाणी 9.8 चे ड्रिलिंग करून 10 mm चे दोन्ही ठिकाणी रिमिंग करून होल फिनिश केले. हे डाव्या आणि उजव्या बाजूला 2 होल आहेत हे 9.8 चं ड्रिलिंग करून रिमिंगच्या साहाय्याने फिनिश केले. त्यानंतर मध्यभागी सेंटरला आपल्याला टॅपिंग होल तयार करायचे M10 चं. त्यासाठी सेंटरला M10 चे टॅपिंगसाठी अगोदर 5 mm चे ड्रिलिंग केलेल्या ठिकाणी 8.5 mm चे ड्रिलिंग करून घेतले. त्यानंतर जॉबवर M10 चे टॅपिंग करण्याकरता जॉब बेंच व्हाईसमध्ये पकडून जॉबवर क्रमवार M10 च्या टॅपचा वापर करून म्हणजे फर्स्ट टॅप, सेकंड टॅप आणि थर्ड टॅपचा क्रमवार वापर करून टॅपिंग केले. अशा प्रकारे दिलेला जॉब मिलिंग, मार्किंग, पंचिंग, ड्रिलिंग, रिमिंग, काउंटर बोरिंग व टॅपिंग करून तयार केला. अशा प्रकारे हे काही मुद्दे या प्रोसिजरमध्ये सिक्वेन्स ऑफ ऑपरेशनमध्ये यायला हवेत. त्यानंतर शेवटी आपण या जॉब करता काही सेफ्टी प्रिकॉशनचे मुद्दे पाहणार आहोत. तो विद्यार्थी मित्रांनो, मशीनवर काम करत असताना काळजी घेणं गरजेचं असतं. त्याचप्रमाणे जॉबसाठी काही सेफ्टी प्रिकॉशन कोणत्या यायला हव्यात त्यामध्ये मिलिंग व ड्रिलिंग किंवा टॅपिंग करताना जॉब घट्ट पकडला, मिलिंग व ड्रिलिंग करताना योग्य स्पीड फीड देऊन काम केले, मशीनिंग व ड्रिलिंग करताना भरपूर प्रमाणात कूलंटचा वापर केला, जॉब तयार करते वेळी वेळच्या वेळी मेजरिंग इन्स्ट्रुमेंटचा ट्रायस्क्वेअरचा वापर केला. त्याचप्रमाणे रिमिंग करताना योग्य प्रमाणात RPM म्हणतो रेव्होल्यूशन पर मिनिट RPM सेट करून काम केले. टॅपिंग करताना क्रमवार टॅपचा वापर केला. मोठ्या साईजचं ड्रिलिंग करण्यापूर्वी पायलट ड्रिलिंग करून काम केले. या काही सेफ्टी प्रिकॉशन आपण लिहायला हव्यात. अशाच प्रकारे हे वेगवेगळ्या प्रकारचे या चॅनलवर असलेले व्हिडिओ पाहत चला. चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट्स करा. धन्यवाद.